तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे आपल्यासोबत आहेत। भुमरे साहेब, साधारणपणे पाण्याची चर्चा अजूनही सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरला पाणी कधी येणार त्याच्या वेगवेगळ्या तारखा सांगितल्या जातात किंवा जॅकवेलचे काम असेल किंवा इतर गोष्टी सांगितल्या जातात। काय सांगताल याबद्दल? कधीपर्यंत पाणी येणार आहे? काही टप्प्यांमध्ये सुरू केलं जाणार आहे का कसं आहे? छत्रपती संभाजीनगर शहराला पाण्याच्या बाबतीत आपण बघितलं असेल रोज वेगवेगळ्या चर्चा असतात, पण महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांतजी आणि अधिकारी माझी त्यांची गेल्या आठवड्यात चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की पहिल्या टप्प्यात आपण शहराला पाणी देऊ, असंच पुढच्या महिन्यात पाणी पहिल्या टप्प्यात आपण देऊ। मला वाटतं एक टप्पा हा पुढच्या महिन्यात निश्चित सुरू होईल, बाकी आणखीन पाणी देण्याचा आपण प्रयत्न करू। म्हणजे येणाऱ्या महिन्यामध्ये काही भागाला शहराचा पाणी पुरवठा सुरू केला जाऊ शकतो नव्या योजनेतून? नव्या योजनेतून काही म्हणजे मला एक सांगायचं की मी आपल्याला सांगितलं की आता याच्या आधी मी आपल्याला सांगितलं होतं की शहराला आता थोडं टप्प्याटप्प्यानं पाणी मिळेल आणि मला वाटतं हा पाण्याचा प्रश्न सुटेल। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेला जातोय सध्या की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार। तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरेंच्या सोबत राज ठाकरे जातील? मला वाटत नाही की राज ठाकरे साहेब उद्धव साहेबासोबत जातील म्हणून, या फक्त चर्चा आहे आणि तुमच्या माध्यमातूनच आम्ही बघतोय आणि बऱ्याच दिवसापासून चालू आहे राज ठाकरे साहेब आणि उद्धव साहेब हे एकत्र येणार, पण मला वाटत नाही की हे एकत्र येतील। दुसरा एक मुद्दा आहे की अंबादास दानवे सातत्याने शहरामध्ये आंदोलनं करत आहेत। पाठीमागे त्यांनी महिनाभर पाण्यासाठी आंदोलन केलं आणि आज कर्जमाफी आणि पीक विम्यासाठी ते बँकांसमोर मराठवाड्यामध्ये आंदोलनं करत आहेत। या आंदोलनाबद्दल काय सांगाल? मला एक सांगायचं की अंबादासला आता महानगरपालिका आलेली आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता आलेल्या आहे, त्याच्यामुळं अंबादासला कुठंतरी हे दाखवावं लागेल मी शेतकऱ्यासाठी कर्जमाफीसाठी मी आंदोलन केलं, शहरात मी पाणी मिळावं याच्यासाठी आंदोलन केलं। पण माझं अंबादासला सांगणं आहे की ज्यावेळेस उद्धवसाहेब 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते त्यावेळेस का नाही केलं, त्यावेळेस का नाही मागणी केली की त्यावेळेस सांगायला पाहिजे होतं किंवा या शहराला पाणी मिळालं पाहिजे, त्यावेळेस अंबादासला आठवलं नाही। पण आता तुम्हाला सांगतो निवडणुका आल्यामुळं अंबादासला हे सगळं आठवून राहिलं। पण मला सांगायचं यांचे सगळे हे नाटकं आहे आणि हे सगळ्याच्या लक्षात येतं की अंबादास हे निवडणुका आल्या म्हणून शेतकऱ्याला कर्ज मिळावं, माफी शेतकऱ्याच्या कर्जाचे म्हणजे शेतकऱ्याला कर्ज मिळावं, त्याच्यानंतर महानगरपालिकेचं आंदोलन पाणी मिळावं, हे सगळं निवडणुका आल्याहून हे सगळं काम चालू आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये महानगरपालिका असतील किंवा जिल्हा परिषद सगळ्यात स्थानिक स्वराज्य संस्था अगदी 2 ते 3 महिन्यावरती या सगळ्या निवडणुका आलेल्या आहेत, कसं चित्र असणार आहे महाविकास आघाडी आणि महायुतीचं? तुम्हाला सांगतो यांना किती आंदोलनं करून द्या, किती मोर्चे काढून द्या, पण महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका याच्यावर महायुतीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, आपल्याकडे मोठ्या प्रमाणात MIDCसाठी जमीन ॲक्वायर केली जाते, बिडकींच्या पट्ट्यात असेल किंवा तुमचा मतदारसंघ असलेल्या आरापूर परिसरामध्ये असेल, या सगळ्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत, तर कुठले उद्योग येण्याची शक्यता आहे? किती जमीन त्याच्यासाठी ॲक्वायर केली जाणार आहे? काय परिस्थिती आहे MIDCची? नाही, आता आपल्याला कल्पना आहे जे काही उद्योग आले त्यांचं सध्या काम चालू आहे आणि आता नवीन जे उद्योग येणार आहे, मग तुम्हाला सांगतो टाटा असन, रिलायन्स असन, असे मोठमोठे जे उद्योग येणार आहे त्यांना आता सध्या आपल्याजवळ जमीन शिल्लक नाही, पण आता जमीन तुम्हाला कल्पना आहे की 8,000 जमिनी संपादित केल्या जाणार आहे आणि एकदा संपादित केल्याच्या नंतर मोठमोठे उद्योग येणार आहे। पुढची जी निवडणूक आहे लोकसभेची, ती निवडणूक ही पाण्यावर होणार नाही याची मी शहरवासियांना सगळ्यांना मी खात्री देतो, कारण जी 2024ची जी निवडणूक झाली ही लोकसभेची पाण्यावर झाली, पण येणारी जी निवडणूक आहे ही पाण्यावर होणार नाही, यांना मुद्दाच राहणार नाही। लवकर शहराला पाणी भेटेल असं मी पुन्हा शहरवासियांना मी खात्रीपूर्वक सांगतो। हे घ्या विषय। हो,
नक्की. तर हे होते छत्रपती संभाजीनगरचे खासदार यांनी स्पष्ट केलेलं आहे की येणारी निवडणूक मी पाण्यावरती लढणार नाही, पाण्याचा प्रश्न तोपर्यंत संपलेला असेल असं सांगतानाच त्यांनी अंबादास दानवेंची आंदोलनं निव्वळ एक राजकारण आहे असं सुद्धा स्पष्ट केलं आहे. कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.